नमस्कार. मी शैलजा, सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तर्फे या एक माहितीच्या चर्चासत्रामध्ये तुमचं स्वागत करते. 10 ते 16 मार्च हा ग्लायकोमा अवेअरनेस वीक म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. तर या निमित्ताने आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर साक्षी रविकांत पाटील, सेवा सदन हॉस्पिटलच्या ऑप्थल सर्जन. तर यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ. नमस्कार. मी एंट्री सेगमेंट अँड कॉर्निया सर्जन म्हणून इथे काम करत आहे. थँक्स फॉर इंट्रोडक्शन शैलजा. आज आम्ही ग्लॉकोमाबद्दल काही टिप्स जाणून घेऊया. ग्लॉकोमा मराठीमध्ये कासबिंदू पण म्हटलं जाते. आपल्या डोळ्यातलं एक प्रेशर असते, काय 10 ते 20पर्यंत mmHg त्याच्यामध्ये आम्ही मेजर करतो आहे. हे प्रेशर नॉर्मली 20पर्यंत असायला पाहिजे. 20पेक्षा जास्त झालं तर आपल्या डोळ्यातल्या मागील भागात एक ऑप्टिक नर्व म्हणून असते, तर तुम्ही बघू शकता. ऑप्टिक नर्व हे आपल्याला मेंदूला कनेक्ट झालेले असते. सपोज हे प्रेशर जास्त झाल्यावर ह्याच्यावर दाब पडून हे हळूहळू त्याचं वीक होऊन एका पॉईंटमध्ये डोळ्याचं नजर जे आहे कायमस्वरूपी अंधत्व येण्याची शक्यता असते. ओके. तर मॅम, हे जे ग्लायकोमा आहे तर ते निर्माण होण्याची कारणं काय असतात? हे वेगळं कारणे आहे. हे बालपणापासून बाय बर्थ ऑल्सो इट मे बी देर और फॅमिली हिस्ट्री पण असू शकते. और तिसरं काही ड्रग्स घेण्यामुळे, स्टिरॉइड्स असू दे, आणखीन वेगळं ड्रग्समुळे पण होऊ शकते. तिसरं ट्रॉमॅटिक बाय ट्रॉमामुळे पण होऊ शकते. आणि डायबिटीज आणि ज्यांना हाय नंबर आहे मायोपिया त्यांना पण हे होण्याची शक्यता असते. तर ह्याच्यासाठी मग आता ग्लायकोमा डिटेक्ट करण्याच्या काय पद्धती असतात किंवा कसं तुम्ही हे डायग्नोज करता की ग्लायकोमा आहे? ग्लॉकोमामध्ये 2 प्रकारचे आहे, प्रायमरी ओपन अँगल ग्लॉकोमा आणि क्लोज अँगल ग्लॉकोमा. आणि आणखीन एक आहे कंजेनायटल ग्लॉकोमा. कंजेनायटल ग्लॉकोमा बाय बर्थ सुरू होतात. आता आज आम्ही जे अडल्टमध्ये आहे त्याच्यामध्ये जास्त आम्ही माहिती घेऊया, कारण दॅट इज अ टोटल डिफरंट एंटिटी. प्रायमरी ओपन अँगल ग्लॉकोमा म्हणजे हे प्रेशर जे दाब जे वाढते पेशंटना कळतच नाही. हे लाकूडला एक कीड लागल्यासारखं प्रेशर वाढत असते. जेव्हा पेशंटना नजर कमी होते तेव्हा पेशंटना कळते काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेव्हा डॉक्टरकडे गेल्यावर माहिती पडते प्रेशर जास्त आहे. त्याच्या व्यतिरिक्त पेशंटना चष्मा वारंवार चेंज होणे किंवा डोकं दुखणे, ही सगळं लक्षणे प्रायमरी ओपन अँगल. अक्यूट अँगल ग्लॉकोमा म्हणजे काय, सडन प्रेशर जे आहे, डोळ्याचं दाब आहे, सडन इन्क्रीज होतं. त्याच्यामुळे पेशंटना एकदम कमी दिसणे, डोळे लाल होणे, नंतर ओमिटिंग होणे, पाणी येणे डोळ्यातलं, एकदम डोकं दुखणे एका बाजू, ही सगळं लक्षणे क्लोज अँगल ग्लॉकोमामध्ये होऊ शकतात. सो पेशंटना जेव्हा डॉक्टरांकडे जातात तेव्हाच आपल्याला हे कळते कुठल्या प्रकारचे. अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या लक्षणं असेल तर आपण ग्लायकोमासाठी लगेचच चेकअप करायला पाहिजे. तर मग आपण ह्याच्या उपचार पद्धतींबद्दल थोडी माहिती देऊ शकाल का? एकदा पेशंट आला, आपल्याला वेगळं डायग्नोस्टिक प्रोसिजर्स आहे. एक प्रेशर दाब आम्ही वेगळं मशीनमध्ये चेक करतोय. प्रेशर जास्त आहे म्हटल्यावर एकदम ग्लॉकोमा होऊ शकणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त OCT म्हणून एक स्कॅन आहे, त्याची मागची पडदा नसाची आम्ही स्कॅन करून कितपर्यंत डॅमेज आहे ते कळते. आणि तिसरं जे आहे CCT, दॅट इज कॉर्नियल थिकनेस. ही तिन्ही आपल्याला चेंजेस आहे तेव्हा आम्ही लाईन ऑफ ट्रीटमेंट सुरू करतो. वेगळं ट्रीटमेंट म्हणजे एक आहे ड्रॉप्स, आय ड्रॉप्स इनिशियली मी सुरू करतो. एका ड्रॉप किंवा 2 ड्रॉप्स आम्ही इनिशियली सुरू करतो. सेकंड, इफ द पेशंट इज नॉट रिस्पॉन्डिंग तर आम्ही लेझरप्रमाणे ट्रीटमेंट करतो. तर ही दोन्हीमुळे पेशंट रिस्पॉन्ड नाही करत म्हणजे तर आम्ही सर्जरीमुळं हे प्रेशर कमी करण्याची प्रयत्न करतो. तर मग आपण समजा आता सर्जरी जर केली म्हणजे लास्ट ऑप्शन त्यातला जो अवेलेबल आहे तो ऑपरेशन, मग ऑपरेशन नंतर दृष्टी पूर्ववत होण्याचे काय चान्सेस असतात? हे असं डिसीज आहे, एकदा दृष्टी गेले ह्याच्यामुळे हे परत येणार नाही. आपल्याला इम्पॉर्टंट आहे जे दृष्टीचे हे वाचवण्याची. मग वाचवण्यासाठी जे रेग्युलरली आता एकदा कळालं की आपल्याला ग्लॉकोमा आहे, वारंवार ते ट्रीटमेंट हे लाईफटाईम ट्रीटमेंट आहे. एकदा सुरू केले की तुम्ही रेग्युलरली एंड ऑफ लाईफपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट घ्यावंच लागणार. मग रेग्युलरली चक्र 6 महिन्याने किंवा 1 वर्षाने
प्रेशर चेक करणे, नंतर ही OCT स्कॅन करणे इम्पॉर्टंट आहे. सपोज त्यामध्ये काही चेंजेस आहे तेव्हा आपल्याला लाईन ऑफ ट्रीटमेंट चेंज होतो. तो रेग्युलर फॉलोअप अँड चेकअप इज द ओनली प्रिव्हेन्शन फॉर दिस ट्रीटमेंट. जर आता ग्लायकोमामुळे जर आपल्या डोळ्यांचं इतकं नुकसान होत असेल तर हा असा ग्लायकोमा होऊ नये यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो किंवा काय आय चेकअप जे आहे ते कशा प्रमाणे आपण केले पाहिजेत नेहमी? ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी रेग्युलरली 40व्या नंतर डॉक्टरांकडे एक चेकअप करावंच लागणार. काही स्टिरॉइडवर आहे, त्यांना डायबिटीज आहे, ज्यांना मायोपिया हाय नंबर आहे, हे तरी लोक तरी एकदा तरी चेकअप करावंच लागणार, रेग्युलरली चेकअप करावंच लागणार. तरीही ज्यांना नाही हे सगळंसुद्धा 40व्या नंतर हे कुणालाही होऊ शकते, पण 40व्या नंतर हे प्रेशर मेजर करून घेणे आणि मागच्या नस जी आहे तपास करून घेणे फार इम्पॉर्टंट. ओके. तर आपण जसं ऐकलं आता की मॅमने जे खूप चांगली माहिती याच्याबद्दल आपल्याला सांगितलेली आहे की ग्लायकोमामुळे आपली दृष्टी पूर्णपणे जाऊ शकते. तर याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणजे पूर्ववत काळजी घेणे आणि डोळ्यांचं रेग्युलर चेकअप करणे हे खूपच अत्यंत गरजेचे आहे. आणि याबद्दल जे जरुरी ट्रीटमेंट आहेत जसं की ड्रॉप्स किंवा लेझर ट्रीटमेंट किंवा जे सर्जिकल ऑप्शन जो मॅडमनी सांगितलं तर ते ह्या सगळ्या सुविधा आपल्या सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे जर तुम्हाला यातली काही लक्षणे असतील तर वेळ न घालवता तुम्ही लवकरच चेक करून घ्यावे. धन्यवाद.